सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ। यावर्षी 22 सप्टेंबर 2025 पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे। नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये अनेक जणांच्या घरामध्ये घट बसवलेले असतात, देवी विराजमान झालेली असते आणि या नवरात्रीच्या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री किंवा व्यक्ती देवीची मनोभावे पूजा, आराधना आणि सेवा करत असतात। परंतु ह्या सर्व गोष्टी करत असताना नकळत आपल्या हातून काही चुका घडत असतात की ज्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये केलेल्या सेवेचं आणि व्रताचं फळ मिळू शकत नाही। त्यामुळे नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी चुकून देखील करायच्या नाहीत, कोणत्या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे। कारण की नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये काही नियमांचं आणि संयमाचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। कारण की नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा, आराधना आणि सेवा करतो त्याच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते। आणि काही कामे अशी पण आहेत की जी नवरात्रीमध्ये आपल्याला चुकून देखील करायची नाहीत। जर का तुम्ही या नियमांचं पालन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ, सेवेचं तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। तुमचं व्रत देखील पूर्ण होईल। अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नवरात्र म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा दिवस। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते। या दिवशी अनेक जण आपापल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करत असतात आणि आपण सर्वजण या 9 दिवसाच्या दरम्यान आपापल्या यथाशक्तीनुसार देवीची पूजा, सेवा करत असतो। मग त्यामध्ये देवीचा मंत्र जप असेल, दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल, अखंड दिव्यामध्ये तेल घालायचं असेल, अखंड 9 दिवस देवीची मनोभावे सेवा, पूजा, आरती केली जाते। वेगवेगळे नैवेद्य देखील दाखवले जातात। घटस्थापना करताना देवी समोर घट स्थापन केला जातो। अशा काही ना काही सेवा आपल्या चालू असतात। परंतु त्याचबरोबर रोजची आरती, नैवेद्य, माळाबंधन अशा सेवा आपण करत असतो। त्यामुळे शक्यतो या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला काळे वस्त्र चुकून देखील परिधान करायचे नाहीत। कारण की आपण हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्यामध्ये किंवा पूजेमध्ये काळा रंग हा वर्ज्य सांगितला जातो। त्यामुळे आपण जी काही सेवा सतत आपली चालू असते त्यामध्ये शक्यतो या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये काळ्या रंगाचे कपडे चुकून देखील घालू नका। या उलट नवरात्रीमध्ये धार्मिक विधी करताना भक्तांनी नेहमी स्वच्छ आणि शुभ रंगाचे कपडे परिधान करावेत। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य मानला जातो। त्यामुळे तुम्ही शक्यतो या 9 दिवसामध्ये काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नका। त्यानंतर दुसरा नियम म्हणजे नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये घट बसवलेले असतात, अखंड दिवा देखील चालू असतो। साक्षात देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना वास करत असते। त्यामुळे या दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण अतिशय मंगलमय ठेवायचं आहे। म्हणजे काय तर या दिवसामध्ये आपल्याला आपल्या मध्ये चुकूनही भांडण, तंटा, वादविवाद, कटकटी, अपशब्द बोलणे, शिव्याशाप देणे अवश्य टाळावे किंवा इतरांशी खोटे बोलणे टाळावे, वादविवाद करणे टाळावे, रागवणे टाळावे, एकमेकांवरती चिडणे अशा गोष्टी करणं आपण शक्यतो टाळावं। नकारात्मक विचार किंवा नकारात्मक लोकांपासून दूर राहावे। या उलट आपल्याला 9 दिवसामध्ये देवीची जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करावा। त्यामुळे आपलं मन एकाग्र करावं। कारण की नवरात्रीचे 9 दिवस अतिशय पवित्र आणि सात्विक असतात। त्यामुळे या दिवसामध्ये आपलं मन जर का देवीच्या सेवेमध्ये घालवलं तर त्याचा आपल्याला काहीतरी चांगला आणि शुभ परिणाम, शुभ फळ प्राप्त होतं। त्यामुळे चुकूनही आपण आपल्या घरातील वातावरण बिघडू देऊ नका। कारण की आपण एकीकडे देवीची सेवा करत असतो आणि एकीकडे आपलं असं काही कृत्य केलं तर आपल्याला केलेल्या सेवेचं फळ हे मिळणार नाही। त्यामुळे अशा गोष्टी आपण करणं शक्यतो टाळावं। आणि यातून हे पण सिद्ध होतं की आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो आणि आपलं मन दुसरीकडे चांगल्या कार्यामध्ये घालवू शकतो। त्यानंतरचा पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्या दारामध्ये कोणीही प्राणी जसे की गाय, कुत्रा, मांजर आले तर त्यांना आपण थोडे का होईना काहीतरी खायला द्यावं किंवा कोणी भिक्षुक जरी आला असेल तरी सुद्धा आपण त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नये। किमान थोडे तरी धान्य तरी आपण त्यांना नक्की द्यावे। मग एखादी अनोखी व्यक्ती आली असेल किंवा त्यामध्ये एखादी जर सवाशण स्त्री आली असेल किंवा कुमारिका आली असेल
त्यांना सुद्धा तुम्ही काही ना काही देऊ शकता। मग ते तुम्ही एखादं फळ देऊ शकता, चहा, दूध, पाणी किंवा किमान हातावर थोडीशी साखर तरी अवश्य द्यावी। कारण की या दिवसामध्ये देवी सर्वत्र वास करत असते। देवी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही। त्यामुळे या 9 दिवसामध्ये आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचे नाही। त्यामध्ये जर एखादी सुवासिनी स्त्री आली असेल तर तिला पण आपण हळदी कुंकू लावून हातावर थोडीशी साखर द्यावी। तर हे पण तुम्ही नक्कीच लक्षात ठेवू शकता। घटस्थापना म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा आपण करत असतो, आपला कुळाचार करत असतो, त्यामुळे काही नियम पाळणं देखील गरजेचं आहे। तसेच या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये नखे कापू नये, केस कापू नये, दाढी करू नये, लिंबू देखील कापू नये असं सांगितलं जातं। पुरुषांना केस कापायचे असतील किंवा दाढी करायची असेल किंवा स्त्रियांना केस कापायचे असेल, नखे कापायचे असतील तर एक तर आपण नवरात्रीच्या आधी करू शकतो किंवा नंतर देखील करू शकतो। परंतु नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला अशा गोष्टी चुकून देखील करायच्या नसतात। जर का या गोष्टी आपण नवरात्रीच्या आधी केल्या तर 9 दिवसामध्ये आपण त्या गोष्टी करण्याची आवश्यकता भासणार नाही। त्यामुळे तुम्ही शक्यतो नवरात्रीच्या आधी या गोष्टी करू शकता। त्यानंतरचा पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना आपण केलेली असते, घरामध्ये घट बसवलेले असतात आणि अनेक स्त्रियांना घट बसवल्यानंतर किंवा अगोदरच अडचण येते। घटस्थापना केल्यावर किंवा 2-3 माळी झाल्यावरती अडचण आली तर मात्र घरातील कोणालाही घटाची पूजा किंवा घटाला माळपाणी करायला सांगावे। ज्या स्त्रियांना अडचण आलेली आहे त्यांनी मात्र कुठेही स्पर्श करू नये, कारण की देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे। तुमच्या घरात कोणीही पुरुष असेल किंवा कोणीही दुसरी एखादी व्यक्ती असेल त्यांना पण तुम्ही रोज घटाची पूजा आणि घटाला माळपाणी करायला सांगू शकता, तरी सुद्धा चालू शकतं। या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये एखाद्या स्त्रीला अडचण आलेली असेल तर त्या स्त्रीने जे 5 दिवस विटाळाचे आहे तर ते पूर्णपणे पाळावे। जर घरामध्ये दुसरं कोणीही करायला नसेल तर मात्र अवश्य तुम्ही पाळावं, कारण की आपल्या घरामध्ये घट बसणार आहेत। मग आपण एवढा दिवस घराची स्वच्छता केलेली असते, मग अडचण आल्यावरती पुन्हा आपण इकडे तिकडे फिरत बसलो तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही। त्यामुळे शक्यतो जे 5 दिवस विटाळायचे आहेत तर ते पाळण्याचा प्रयत्न करावा। आपण काय नेहमी या गोष्टी पाळत नाही किंवा नाही पाळलं तरी देखील चालतं, परंतु या दिवसामध्ये साक्षात देवी आपल्या घरामध्ये विराजमान झालेली असते। देवीचा वास सर्वत्र आपल्या घरामध्ये असतो, त्यामुळे शक्यतो हे 4-5 दिवस तरी आपल्याला पाळायचे आहेत, कारण की हा नवरात्रीचा सण अतिशय पवित्र मानला जातो। त्यामुळे स्वच्छतेला प्राधान्य दिलं पाहिजे। पुढचा नियम पण अतिशय महत्त्वाचा आहे। नवरात्रीचे जे 9 दिवस असतात ते सर्वात शुद्ध आणि पवित्र मानले गेले आहेत। त्यामुळे या दिवसामध्ये सर्वात जास्त महत्त्व पवित्रता, स्वच्छता आणि सात्विकतेला आहे। त्यामुळे आपण या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये मांसाहार मात्र चुकून देखील करायचं नाही। त्याचबरोबर धूम्रपान, मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे टाळावे। मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो तरी पण बाकीच्यांनी सुद्धा घरामध्ये किंवा बाहेर असा मांसाहार चुकून देखील करू नका। मांस, मासे, मसालेदार पदार्थ, गुटखा, पान किंवा मद्य यासारख्या तामसिक पदार्थांचे सेवन करणे टाळावे। त्यानंतर पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये अखंड दिवा आपण लावलेला असतो। त्या अखंड दिवा लावलेला असताना कोणीही कुठेही घराला कुलूप लावून जाऊ नये। कोणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तर घरी कोणाला तरी आपल्याला एखादा तरी सदस्य नक्की थांबावा, कारण की आपण अखंड ज्योत पेटवलेली असते। ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विझू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते। आणि जर तुम्ही नोकरीनिमित्त बाहेर जात असाल तर सकाळी जाऊन संध्याकाळी मात्र परत येत असाल तर सकाळी जाण्यापूर्वीच तुम्ही दिव्याची काजळी काढून दिव्यामध्ये पुरतं तेल घालून जावे आणि संध्याकाळी आल्यानंतर स्वच्छ हातपाय तोंड धुवूनच मग आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे। त्यासोबतच अखंड दिवा चालू असताना आपण जर घराला कुलूप लावून गेलो तर मग एखाद्या वेळी हात आतमध्ये पण थोडीशी सांडलवंड होऊ शकते। मग कोणतीही घटना घडू नये त्यासाठी पण अवश्य आपण घरामध्ये थांबावं। कोणीही बाहेरून कुठून जाऊन आला तरी देखील स्वच्छ हातपाय धुवूनच आपल्याला दिव्यामध्ये योग्य त्या प्रमाणामध्ये तेल घालायचं आहे। ज्यांनी नवरात्रीचे 9 दिवस उपवास धरलेले आहेत त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे टाळावे। उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवरती झोपावे आणि तुम्ही जमिनीवरती झोपू शकत नसाल
तर फक्त चटईवर झोपावे, मात्र झोपण्यासाठी तुम्ही पलंग, बेड, गादी वापरू नये. 9 दिवस गादीशिवाय झोपावे. त्याचबरोबर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये चामड्याच्या वस्तू आपण चुकून देखील वापरायच्या नाहीत. मग ती चप्पल असेल, पर्स असेल किंवा बेल्ट असो, कोणतीही चामड्याची वस्तूंचा वापर या दिवसामध्ये करू नका. चामड्याच्या वस्तू या अशुद्ध असतात, त्यामुळे या वस्तू आपण वापरू नयेत. या दिवसामध्ये त्या विकत देखील घेऊ नयेत. तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यामध्ये क्षमा, उदारता आणि उत्साह आणावा. वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे. उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे अनुसरण करावे. मनाला संयमामध्ये ठेवावे. कोणालाही अपशब्द बोलू नये. अतिशय निर्मळ मनाने, प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने हे व्रत करावे. श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले गेले आहे, कारण की देव हा भक्तीचा भुकेला असतो. त्यामुळे यथाशक्ती, यथासंभव आपल्याला हे व्रत करायचं आहे. हा नवरात्रीचा काळ पवित्र, शांततेचा असतो. त्यामुळे आपल्या विचारामध्ये आणि बोलण्यातही शुद्धता ठेवावी. तसेच या दिवसामध्ये कोणीही महिलांचा अनादर किंवा अपमान करू नये. अर्थात नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे, परंतु या 9 दिवसामध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. कारण की नवरात्र हा असा एक सण आहे की ज्यामध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. त्यामुळे हा सण आपल्या सभोवतालच्या महिलांचा आदर करणारा असावा. दुर्गा देवी पण एक स्त्री शक्तीचं रूप आहे. त्यामुळे केवळ या 9 दिवसासाठीच नाही तर दुर्गेचे आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचे आदर करण्याचे नेहमी लक्षात ठेवावे. तसेच अनेक जणांना पडणारा प्रश्न म्हणजे या दिवसामध्ये कांदा लसूण खाल्ला तर चालतो का? पण खरं तर काही धार्मिक ग्रंथामध्ये कांदा लसूणयुक्त पदार्थांचे सेवन करण्याला तामसी आहार म्हटलं गेलं आहे. त्यामुळे शक्यतो सात्विक आणि पचनाला हलके असा आहार या दिवसामध्ये घ्यावा. या दिवसामध्ये असे काही तामसी पदार्थ न खाता मातेची सेवा करावी. त्यामुळे शक्यतो पाळता येईल तेवढे पाळण्याचा प्रयत्न करावा. परंतु नैवेद्यासाठी जर तुम्ही काही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये मात्र चुकून देखील कांदा लसणाचा वापर करू नका. दुर्गा मातेला तुम्ही जे काही अर्पण करता त्यामध्ये कांदा लसूण नसणार याची मात्र अवश्य काळजी घ्यावी. तसेच धान्याचा पण नैवेद्य देवीला दाखवू नये. या व्यतिरिक्त तुम्ही देवीला फळांचा नैवेद्य दाखवू शकता. त्याचबरोबर खीर, मिठाई, मिश्री, साखर या गोष्टींचा समावेश नैवेद्यामध्ये असावा. तसेच नवरात्रीच्या काळामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करावे. या 9 दिवसामध्ये मासिक धर्म आल्यास योग्य ते नियम सुद्धा चुकवू नयेत. जसं की मी मागाशी तुम्हाला सांगितलं, कारण की नवरात्रीच्या पूजनामध्ये सात्विकता आणि पवित्रता राखली गेली पाहिजे. याची मात्र आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. त्यानंतरचा पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपण घट बसवतो. तर मातीचा जो घट असतो त्याला बरेच जण कलश देखील म्हणतात. तर तो घट असेल किंवा कलश असेल तो पण आपल्याला 9 ते 10 दिवस चुकून देखील हलवायचा नाही. कलश आणि अखंड दिवा आपल्याला 9 दिवस हलवायचा नसतो. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये जे देवी देवतांचे टाक असतात ते सुद्धा आपण विड्याच्या पाण्यावरती ठेवलेले असतात. पहिल्याच दिवशी आपल्याला सर्व देवांना स्वच्छ स्नान घालायचं आहे. त्यानंतर त्यांची पूजा करून ते विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात. तर ते डायरेक्ट आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच हलवायचे असतात. दसऱ्याच्या दिवशी मग पुन्हा देवांना स्नान घालून नवीन वस्त्रावरती त्यांची स्थापना केली जाते, पूजा केली जाते. मात्र त्याआधी या 9 दिवसामध्ये आपल्याला चुकून देखील देव हलवायचे नाहीत. कारण की देव या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये घटी बसलेले असतात असे म्हणतात. आणि घटावरती आपण जो नारळ ठेवलेला असतो तो पण आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच हलवायचा असतो. त्यानंतर तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जन पण करू शकता. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. त्याआधी मात्र आपल्याला हा नारळ आपण हलवू शकत नाही. बाकी मग घटामध्ये उगवलेले धान्य, ठेवलेला कलश दसऱ्यापर्यंत काढायचा नसतो. तसेच बघा, आपण घटामधील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज घटाला पाणी घालतो, परंतु ते पाणी सुद्धा आवश्यक तेवढेच घालावे. कारण की जास्त पाणी सुद्धा घटामध्ये झालं तर ते धान्य कुजतं, घटाला बुरा येतो. त्यामुळे पाणी कमी शिंपडायचं आहे आपल्याला. खूप जास्त तांब्याने किंवा ग्लासने पाणी ओतायचं नाही. अशा प्रकारे घटाची आपण योग्य ते प्रकारे काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे घट पण चांगले उगवतात आणि घटातील धान्य जेवढं चांगलं उगवल तेवढं जास्त घराण्याची भरभराट होते. आपल्या शेतामध्ये बहर येतो, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते असं देखील मानलं जातं. तसेच पुढचा नियम सांगायचा झाला तर आपण नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कधीही कन्यापूजन करत असतो, परंतु अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी
मोठ्या मुलींना बोलवतात, परंतु तसं न करता 1 ते 7 वर्षाच्या किंवा 9 वर्षापर्यंतच्या मुलींना आपण बोलावू शकतो. कारण की ज्या मुली अजून मासिक पाळी आलेली नसते अशा मुलींना आपण कुमारिका म्हणून पूजत असतो. त्यामुळे अशा छोट्या छोट्या कुमारिका बोलून आपण त्यांचं कन्यापूजन करायचं असतं. तर बघा, या सगळ्या गोष्टी अतिशय साध्या सोप्या आहेत, परंतु नकळत यातूनच आपल्या हातून काहीतरी चुका घडत असतात आणि त्यामुळे आपण केलेल्या सेवेचं, व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नसतं. जर का आपण या नियमांचं योग्य त्या प्रकारे काटेकोरपणे पालन केलं तर आपण केलेल्या व्रताचं आणि सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. त्यामुळे आपल्याला शक्य होईल तेवढ्या नियमांचं पालन नक्कीच करायचं आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.